आगामी निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती आता ठरली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरली आहे। मवियाच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना दारं खुली आहेत। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल त्यांना पक्षात घ्या, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याचीही खबरदारी घ्या। कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिलेले आहेत। मिनी विधानसभेत यश मिळवण्यासाठी भाजपची रणनीती ठरली आहे। वसई, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इन्कमिंगची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विभागनिहाय आढावा बैठका घेत आहेत। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बैठकीनंतर काल कोकण विभाग आणि ठाणे विभागाची बैठक भाजपच्या प्रदेशाध्यक्ष कार्यालयात पार पडलेली होती। या बैठकीमध्ये सातत्याने आपण पाहत आहोत, नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वाद असेल, ठाण्यामध्ये हाच वाद दिसून आला संजय केळकर विरुद्ध एकनाथ शिंदे, आणि तळ कोकणामध्ये सुद्धा नितेश राणे यांनी एकला चलोची हाक दिलेली होती। मात्र काल झालेल्या या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी मागणी केली की एकट्याने लढायची गरज आहे, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या की आपल्याला एकट्याने लढायचं असेल तर तेवढी ताकद निर्माण करावी लागेल। त्यामुळे महाविकास आघाडीमधून जेवढे अधिक नेते तुम्हाला जर अप्रोच करत असतील तर त्यांना नक्की घ्या, मात्र आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती कुठलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल। काही काळापूर्वी वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेलेला होता। दुसरीकडे आणखी काही बडे प्रवेश आहेत ते होणे अपेक्षित आहेत। संदीप नाईक जे शरद पवार गटातून लढलेले होते, गणेश नाईक यांचे सुपुत्र, त्यांचे सुद्धा घर वापसीचे संकेत आता मिळताना पाहायला मिळतात। त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल किंवा तळ कोकणापर्यंत मोठे प्रवेश होणं अपेक्षित आहे। जी चेतन, जर आपण पाहिलं तर विरोधकांकडून वारंवार टीकास्त्र डागण्यात येत आहे की कुठेतरी विरोधी पक्षाला संपवण्याचाच हा कुठेतरी भाजपाचा प्रयत्न आहे आणि हीच रणनीती आता या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच पाहायला मिळते। निश्चितपणे नीलम, कारण आता सध्या केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असून पंतप्रधान मुख्यमंत्री दोन्ही भाजप पक्षाचे आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो ग्राम पातळीवरील विकास, आणि त्यामध्ये जर निधीची आवश्यकता असेल तर निश्चितपणे राज्यातील केंद्रातील सरकारचा मोठा फायदा होतो। आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आहेत ते ठाकरेंची किंवा काँग्रेस किंवा शरद पवार गटाची साथ सोडून सातत्याने आपण पाहत आहोत भाजप, शिवसेना आणि अजितांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात। अशामध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे आणि येत्या काळामध्ये कुठेतरी याआधी आपण ऐकलेलं होतं, अमित शहा यांनी 2029 मध्ये भाजपने एकट्याने लढण्याचे संकेत दिलेले होते। आणि अशा वेळी जर आगामी काळामध्ये आपल्याला जर मोठ्या पक्षामध्ये, बलाढ्य पक्षामध्ये जर स्थान मिळत असेल तर निश्चितपणे पदाधिकाऱ्यांचा ओढा अशा पक्षाकडे असतो। आणि म्हणूनच भाजपमध्ये येत्या काळामध्ये मोठ्या संख्येने, म्हणजे मनसेमध्ये जर बघितलं असेल तर कोकणाची संपूर्ण जबाबदारी वैभव खेडेकरांवरती, असा 20 वर्षांची राज ठाकरेंची साथ सोडून तो माणूस भाजपमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हेच कारण आहे की इतर पक्षांमधील आणखी बडे नेते आहेत ते आता येत्या काळामध्ये आपल्याला भाजपमध्ये येताना पाहायला मिळू शकतात। जी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।